नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज होता रविवार, संध्याकाळी तर कुठे जायचा प्लॅन नव्हता ना, अचानक मिस्टरने सरप्राईज दिलं। म्हणाले थोडंसं बाहेर जाऊ। माझा तर काहीच मूड नव्हता बाहेर जायचा, आणखी माझी तब्येतच थोडीशी ठीक नव्हती, पण काय ते ऐकत नव्हते। शार्विला पण थोडंसं फ्रेश वाटेल म्हणून निघालो बाहेर। येता येता थोडासा भाजीपाला पण घेतला। भाजी घेऊन झाल्यानंतर मिस्टरने अचानक सांगितलं की नवरात्राचे मी उपवास धरणार आहे। मला तर आश्चर्यच वाटलं, अरे यांनी तर इतक्या वर्षात कधी धरले नाही आणि आताच कसं काय। मग मला ते म्हणाले की मी पहिले लग्नाच्या अगोदर धरत होतो, पण आता मी परत कंटिन्यू करणार आहे। मग काय, उपवासाचं सामान घ्यायला स्टोअर मध्ये गेलो आणि थोडंसं सामान वगैरे पण घेतलं। तर 9 दिवस उपवास म्हटल्यावर त्याची तयारी नको का करायला। मग काय, जे भेटेल ते सामान घेतलं। मग तिकडून निघालो। पार्कमध्ये तर निघालो। शार्विला तर एकदमच आनंद झाला, कारण की मागच्या संडेला पार्कमध्ये गेलो होतो तर तिला लक्षात होतं आपण तिथे डान्स केला होता। मग तिचं केव्हापासूनच चाललं होतं की मी पार्कमध्ये जाणार आणि टुकुर टुकुर ह्या गाण्यावर डान्स करणार। निघालो तर खरं, तेवढ्यात पार्क पण आलं। पार्क आल्यावरच शार्विला अगोदरच दिसलं, ती अगोदरच खुश झाली। ते पार्क यायच्या अगोदरच मी कधी उतरते आणि मी आतमध्ये खेळायला जाते असं झालं, खेळायला जाते। आज तर पार्कमध्ये खूप सारी लाइटिंग वगैरे होते आणि त्या दिवशीपेक्षा आज तर खूपच छान वाटत होतं आणि पार्कमध्ये जास्त गर्दी पण होती मागच्या संडेपेक्षा। खूप सुंदर वाटत होतं। मग शार्वीचं खेळणं सुरू झालं। तिचा तर पाय काय एका ठिकाणी थांबत नव्हता, इकडे जाऊ का तिकडे जाऊ असं झालं होतं। पहिले ती त्या डान्स टीचरांना जाऊन भेटली आणि त्यांना सांगितले की मला डान्स करायचंय, पण त्या एका मुलीची प्रॅक्टिस चालू होती। मग ते म्हणाले मी तुला नंतर लावून देतो। मग काय, इकडे मस्त पाण्याची ती गंमत पाहत होती। बघा हे लाइटिंग वगैरे किती सुंदर वाटतंय, खूप छान वातावरण होतं। जर प्रत्यक्षात पाहिलं ना तुम्हाला पण खूप आवडलं असतं। पहिल्यांदा आम्ही हे तर सेकंड टाइम गेलो होतो ह्या पार्कमध्ये, पण छान वाटतं। आणि कधीतरी मुलांसाठी तर असं सॅटर्डे संडेला तरी वेळ काढून जायलाच पाहिजे। तसं तर आम्ही कधी कुठे घराच्या बाहेर जातच नाही आणि कधी वेळ पण येत नाही बाहेर जायची। मग कसं संडेचा दिवस असला तर मिस्टर स्वतःहूनच म्हणतात थोडंसं बाहेर जात जाऊ, कारण की शार्वी पण घरीच असते, तिला पण थोडंसं फ्रेश वाटतं आणि मुलांसोबत करमणूक पण होते। तर मस्त एकदम छान डेकोरेशन वगैरे होतं। खूप आज पेरेंट्स त्यांच्या मुलांना घेऊन आले। हाय फ्रेंड्स, आम्ही आज संडे तर थोडंसं बाहेर फिरायला आलो होतो छान गार्डन मध्ये। शार्वी पण खूप एन्जॉय करते। गार्डन पण खूप छान आहे, मस्त पाऊस पडलेला आहे इकडे, वातावरण पण खूप छान वाटतं इकडे। शार्वी हाय, इकडे ये। मी इथे बसले होते। हो, आज पार्क मध्ये टीव्ही सुद्धा चालू होता आणि मस्तपैकी मॅच चालू होती। मला तर माहितीच नव्हतं की पार्क मध्ये टीव्ही पण आहे आणि आज त्यांनी लावला होता। मागच्या संडेला तर काही चालू नव्हता। सर्व लोक त्यांच्या फॅमिली फ्रेंड सोबत आले होते, मस्त गप्पा मारत होते, कोणतर काही नाश्त्याला वगैरे घेऊन आले होते। आम्ही तर मस्त गंमत पाहत होतो आणि आज काय प्रोग्राम पण होता तिथे, मला तर काय माहिती नव्हतं, पण मिस्टर म्हणाले 9 ते 10 प्रोग्राम आहे। इकडे तर काय शार्वी ऐकतच नव्हती, इकडे तिची मस्तीच चालू होती खूप। आणि इकडे मिस्टरांचा फोन आला होता, फ्रेंड सोबत ते गप्पा मारत होते। मग मी तरी काय करणार, मग मला तर शार्वीच्या मागे इकडे तिकडे जावं लागत होतं, कारण की ती एका ठिकाणी थांबतच नव्हती। 8:30 वाजले होते आणि मला तर खूप भूक लागली होती, पण ती काय घरी जायचं नावच घेत नव्हती। इकडे पहा तिची किती मस्ती चालू आहे। मग तिला कसं बसं तयार केलं, 8:45 वाजले आणि तिला म्हटलं आता घरी जाऊया। मग काय, मिस्टरांचं अचानक ठरलं की घरीच जायचंय तर मग बाहेरच जेवण करून जाऊया। मग हॉटेलवरच गेलो जेवण करायला। हॉटेलमध्ये पोहोचलो, शार्वीला पण खूप भूक लागली होती आणि मला पण खूप भूक लागली होती। मग मस्तपैकी गरमागरम जेवणावर ताव वगैरे मारला आणि शार्वीचं फेवरेट ती मंचुरियन खात होती। हॉटेलच्या बाहेर निघालो जेवण करून तर पाहिलं तर खूप पाऊस येत होता। चला, आमचा आजचा दिवस असा गेला।
चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.